2010 पासून मी स्वामींच्या सेवेत आले. 2015च्या दरम्यान. आणि माझ्या दादाचं लग्न होतं वसईला. त्याच्या ना अचानक पोटामध्ये दुखायला लागलं. कधी दुखायचं नाही, पण तेव्हा अचानक त्याच्या पोटात वगैरे दुखायला लागलं. आणि एकदम लास्ट मुमेंटला त्याला समजलं की ना अपेंडिक्स पोटामध्ये फुटलाय. आणि डॉक्टरांनी सांगितलं की गॅरंटी काहीच नाही. आणि हे आईला पण माहित नव्हतं. फक्त मी आणि माझे वडील आम्ही आतमध्ये होतो. त्याचं पूर्ण जे पल्स वगैरे ते पूर्ण विष पसरलेलं आतमध्ये. त्यांनी सांगितलं की ते आम्ही काढतो, पण ह्याला ना 4 तासानंतर त्याला ताप नाही आला पाहिजे अजिबात. तो झोपलाच होता. त्याला सलाईन लावलीच होती. प्रायव्हेट हॉस्पिटलला होता. तर एक तिथे गृहस्थ आले, म्हणजे ध्यानी मनी काहीच नाही. आणि ते कुठून आले त्या क्षणी? गिरनार पर्वत वरून आले. हातामध्ये माझ्या बखर दिली स्वामींची, चाफ्याची फुलं दिली. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. अजूनपर्यंत म्हणजे त्याला जोपर्यंत तो झोपला ना पूर्ण थंडगार. आम्हाला 2 दिवसांनी डिस्चार्ज भेटला ताई. त्यांनी सांगितलं ही बखर आणि चाफ्याचं फुल घेऊन मठामध्ये जा आणि नारळ ठेवा स्वामींना, काहीच होणार नाही. आज तो 25 वर्षाचा आहे.